तो ट्रोल करतो, निगेटिव्हिटी असते त्या व्हिडिओज मध्ये. तर तुम्हाला नक्की ते आवडतंय का? नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज मी कुठली रेसिपी, फॅमिली ब्लॉग किंवा शॉपिंग हॉल घेऊन आलेली नाहीये. तर आज मी एक वेगळ्या विषयावर तुमच्यासोबत चर्चा करायला आली आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. खूप दिवसांपासून मनात एक क्वेश्चन येतोय की युट्यूबवर सध्या काय चाललंय. म्हणजे जेव्हा मी युट्यूब उघडते, रिफ्रेश जरी केलं तरी नवनवीन नुसते ड्रामा, भांडणं, ट्रोलिंग हेच व्हिडिओ दिसताय. आणि ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं तर त्यांना एवढे सारे व्ह्यूज आलेले असतात, ज्या तुलनेमध्ये जे न्यू क्रिएटर्स किंवा जे अगोदरचे क्रिएटर्स जे छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतात, ज्या व्हिडिओज मधून लोकांना चांगलं छान शिकायला मिळतं, आणि त्या व्हिडिओचे जर व्ह्यूज बघितले ना तर खूप कमी आहे त्याच्या तुलनेमध्ये. तर मला हा प्रश्न पडतोय की ऍज अ न्यू क्रिएटर मी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवावे. सध्या तर मी आता असेच फॅमिली व्लॉग्स किंवा कुठे बाहेर गेलं आउटिंग, ट्रॅव्हलिंग, किंवा माझ्या बाळासोबतचे काही छान छान मुवमेंट्स, किंवा आई झाल्यानंतर मला कुठले प्रॉब्लेम्स फेस करायला लागले, मला जे एक्सपिरियन्स आले तर ते तुमच्यासोबत शेअर करते, किंवा त्याच्यातून चांगल्या टिप्स द्यायचे आहे मला की तुम्ही हे करू नका. तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्हाला जर असा एक्सपिरियन्स आला तर तुम्ही काय अवॉइड केला पाहिजे. छान छान पॅरेंटिंग टिप्स द्यायचे आहे मला. पण आता सध्या काय करावं काहीच कळत नाहीये मला. तर म्हणजे तुम्हीच विचार करा ना, एखाद्या आपण क्रिएटरला फॉलो करतो किंवा आपण त्याचे डेली व्हिडिओज बघतो, तर आपण त्याला का फॉलो करतो? म्हणजे आपण तो भांडणं करतो म्हणून आपल्याला आवडतो, किंवा तो ट्रोल करतो, निगेटिव्हिटी असते त्या व्हिडिओज मध्ये. तर तुम्हाला नक्की ते आवडतंय का? हे बघा, ड्रामा करणं सोपं असू शकतं, पण लोकांच्या मनात स्थान निर्माण करणं किंवा एक चांगली फॅमिली, युट्यूब फॅमिली तयार करणं हे सोपं नाही. त्यामुळे माझं तरी मत आहे की मी असेच छान छान व्हिडिओज बनवत राहील आणि माझा कंटेंट नेहमी खरा ठेवेल. आणि मला ज्या गोष्टींमुळे चांगला फायदा झालेला आहे किंवा हेल्प झालेली ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच. आणि माझं युट्यूब चॅनल करण्यामागचं मोटिव्ह तर पहिले हेच होतं की माझ्या मेमरीज मी सोबतच्या किंवा फॅमिली सोबतच्या मी कलेक्ट करून ठेवेल, किंवा आणि जे ऑडियन्सला मला सांगता येईल, माझ्या फॅमिलीला, की मला कशातून फायदा झाला, तुम्ही काय करायला पाहिजे किंवा काय नाही. आणि भरपूर क्रिएटिव्ह टिप्स व्हिडिओज असे मला बनवायचे, आणि माझा तोच प्रयत्न राहील नेहमी की मी छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन. तर तुमचं याच्यावरती काय मत आहे, मी कशा टाईपचे व्हिडिओज बनवायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा प्रश्न मला खूप दिवसांपासून त्रास देतोय, म्हणून म्हटलं चला आता याच्यावरती आज एक व्हिडिओ बनवूच आपण. आणि सगळ्यांना मला याच्यावर तुमचं मत जाणून घ्यायचंय की मी नेमकं कोणत्या टाईपचे व्हिडिओज बनवायला पाहिजे. तुमचं मत खरंच एक कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त करा, आणि मी तुमच्या एकानेक कमेंट सगळ्या वाचेल आणि सगळ्यांना रिप्लाय दिल्याने जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओचा टॉपिक जर खरंच मनापासून खरा वाटला असेल, तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. आणि काळजी घ्या. धन्यवाद.